आज जो टॉपिक आपण शिकणार आहोत तो टॉपिक आहे सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. यामध्ये दोन डायग्राम्स आहे. त्या दोन डायग्राम्स दिसताना फार कठीण दिसतात. मेचची जी डायग्राम आहे ती फार कठीण दिसते पण खूप सोपी आहे. सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. जसं आता आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन शिकलो आहे ना या चॅप्टरमध्ये, प्लांटचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा गोल काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनचं एम काय आहे, कशासाठी रिप्रोडक्शन होत असतं. तर रिप्रोडक्शनचा गोल एकच असतो, टू क्रिएट ऑफस्प्रिंग्स फॉर न्यू जनरेशन. सो व्हॉट इज द गोल ऑफ रिप्रोडक्शन असा जर प्रश्न आला तुम्हाला 1 मार्क्सचा, तर तुम्हाला आन्सरमध्ये काय लिहावं लागेल, टू क्रिएट ऑफस्प्रिंग फॉर नेक्स्ट जनरेशन. सो द गोल काय झाला मग, रिप्रोडक्शनचा गोल ऑफ रिप्रोडक्शन is to create offspring for next generation. जी नेक्स्ट जनरेशन आहे, नेक्स्ट जनरेशनसाठी काय क्रिएट करायचं आहे, ऑफस्प्रिंग. समजलं. म्हणजे जी न्यू जनरेशन येणार आहे या न्यू जनरेशनसाठी काय तयार करायचे आहे, ऑफस्प्रिंग्स तयार करायचे आहे. हे झालं गोल ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ऑल ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग प्लांट्स. म्हणजे गोल ऑफ रिप्रोडक्शन इन ऑल ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग प्लांट्स इज टू क्रिएट ऑफस्प्रिंग्स फॉर नेक्स्ट जनरेशन. टू क्रिएट ऑफस्प्रिंग्स फॉर नेक्स्ट जनरेशन. नेक्स्ट जनरेशनसाठी ऑफस्प्रिंग्स क्रिएट करणे हे सेक्शुअल रिप्रोडक्शनचं गोल आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनचं हे एक एम आहे. मग आता ज्या डिफरंट वेज आहे ऑफस्प्रिंग्स क्रिएट करण्याच्या नेक्स्ट जनरेशनसाठी, तर त्यातली एक जी वे आहे ती आहे बाय producing seed. by producing seed. म्हणजे खूप साऱ्या मेथड्स आहे की ज्या मेथड्सच्या द्वारे नवीन ऑफस्प्रिंग तयार होतं. आणि प्लांटमध्ये नवीन ऑफस्प्रिंग तयार करण्याच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहे त्या मेथड्सपैकी एक जी मेथड आहे ती आहे बाय प्रोड्युसिंग सीड्स. प्लांटमध्ये अँजिओस्पर्ममध्ये आणि जिम्नोस्पर्ममध्ये, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स. तर आपण अँजिओस्पर्ममधलं रिप्रोडक्शन शिकलो आहे या चॅप्टरमध्ये, जिम्नोस्पर्ममधलं नाही. पण हे आपल्याला माहीत असायला हवं की जिम्नोस्पर्म हा एक प्लांटचा असा ग्रुप आहे की ज्यामध्ये सीड्स प्रोड्यूस होतात, फ्रूट्स डेव्हलप होत नाही. त्यामुळे त्याच्यातल्या सीड्स नेकेड असतात. सीड असतात फक्त, फ्रूट्स नाही राहत सीडवरती. पण अँजिओस्पर्ममध्ये सीड्स ज्या आहेत, सीड्स कवर्ड विथ फ्रूट. हे जे सीड्स आहे या सीड्समध्ये झाडाचा एम्ब्रिओ असतो. ज्या झाडाची ती सीड आहे, आंब्याची बी आहे तर आंब्याच्या सीडमध्ये आंब्याच्या झाडाचा एम्ब्रिओ असेल. आणि जेव्हा ही सीड आपण जमिनीत लावू तेव्हा जमिनीत लावल्यानंतर ती सीड जर्मिनेट होईल. आणि सीड जर्मिनेट झाल्यानंतर त्यामधून काय निघेल, प्लांट डेव्हलप होईल, म्हणजे ऑफस्प्रिंग क्रिएट होईल. तर ज्या डिफरंट वेज आहेत न्यू ऑफस्प्रिंग्स तयार करण्याच्या, न्यू ऑफस्प्रिंग्स क्रिएट करण्याच्या फॉर द नेक्स्ट जनरेशन, एक वे कोणती झाली, बाय प्रोड्युसिंग सीड. बाय प्रोड्युसिंग सीड. सीड प्रोड्यूस करून, सीड तयार करून प्लांट काय करत असतो, न्यू ऑफस्प्रिंग्स तयार करत असतो. कशासाठी, फॉर नेक्स्ट जनरेशन. कारण त्या सीडमध्ये काय आहे, सीडमध्ये आहे प्लांटचा एम्ब्रिओ.
पॉलिनेशन ही हा पहिला एक पॉईंट असेल की जे पॉलिनेशन आहे, फ्लावर्स जे आहे, फ्लावर्स मस्ट बी पॉलिनेट, फ्लावर्स मस्ट बी पॉलिनेट for the production of seed and fruit. So flowers must be pollinate to produce seeds and fruits. सगळ्यात पहिले फ्लावरमध्ये पॉलिनेशन होईल, पॉलिनेशन नंतर काय होणार आहे, फ्लावरमध्ये फर्टिलायझेशन होईल, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक फुलाला पॉलिनेट होणे जरुरी आहे. कशासाठी पॉलिनेट होणे जरुरी आहे प्रत्येक फुलाला? तर सीड आणि फ्रूट डेव्हलप करायचं असेल. सीड आणि फ्रूट पॉलिनेशनच्या विदाऊट डेव्हलप होणार नाही. म्हणजे सीड डेव्हलपमेंटमधला जो पहिला टप्पा आहे तो काय आहे? पॉलिनेशन. पॉलिनेशन नंतर काय होणार? फर्टिलायझेशन, बरोबर आहे. तर ही जी प्रोसेस आहे फर्टिलायझेशन, ही कशाला इनिशिएट करते? फर्टिलायझेशन ही जी प्रोसेस आहे ही कशाला इनिशिएट करते? कोणत्या प्रोसेसला इनिशिएट करते? तर प्रोडक्शन ऑफ फ्रूट, प्रोडक्शन ऑफ सीड अँड फ्रूट. तर हे जे फर्टिलायझेशन आहे, तर सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. सीड डेव्हलपमेंट is initiated by fertilization. फर्टिलायझेशन हा सीड डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमधला पहिला टप्पा आहे. फर्टिलायझेशन हा सीड डेव्हलपमेंटचा पहिला टप्पा आहे. समजलं ना? म्हणजे फर्टिलायझेशन सीड डेव्हलपमेंट या प्रोसेसला काय करते? इनिशिएट करते, म्हणजे सुरुवात करून देते. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट बनतो, त्या झायगोटचा एम्ब्रिओ तयार होतो आणि अशा प्रकारे ओव्ह्यूलचं जे रूपांतर आहे ते कशामध्ये होतं? सीडमध्ये होतं. तर एवढे पॉईंट्स तुम्हाला समजले. पहिला पॉईंट काय सांगितला मी? तर गोल काय आहे रिप्रोडक्शनचा? द गोल ऑफ रिप्रोडक्शन इज टू क्रिएट ऑफस्प्रिंग्स फॉर नेक्स्ट जनरेशन. नेक्स्ट जनरेशनसाठी ऑफस्प्रिंग डेव्हलप करायचे आहे आणि ज्या काही डिफरंट वेज आहे नवीन ऑफस्प्रिंग तयार करायच्या, देर आर सो मेनी डिफरंट वेज टू प्रोड्यूस न्यू ऑफस्प्रिंग. सो वन ऑफ द वे टू क्रिएट अ न्यू ऑफस्प्रिंग इन प्लांट इज बाय प्रोड्युसिंग सीड और बाय फॉर्मिंग सीड. प्लांट काय करतात? सीड तयार करतात आणि सीड तयार करून ते नवीन ऑफस्प्रिंग तयार करतात. फ्लॉवर्स मस्ट बी पॉलिनेट टू प्रोड्यूस सीड्स अँड फ्रूट्स. फ्लावर्सला काय व्हावं लागेल? पहिले पॉलिनेट व्हावं लागेल. कशासाठी? तर सीड्स आणि फ्रूट प्रोड्यूस करण्यासाठी. आणि सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. सीड डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला इनिशिएट म्हणजे सुरुवात कोणती प्रक्रिया करून देणार आहे? तर फर्टिलायझेशन. सो सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. तर इथे हा जो पहिला पॅरेग्राफ होता तो आपण संपवलेला आहे आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण सुरू करू. याच्यानंतरचा पार्ट असा आहे की जे आपण ओव्ह्यूल्सचे पार्ट ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये होणार आहे. ओव्ह्यूल आफ्टर फर्टिलायझेशन ओव्ह्यूल ट्रान्सफॉर्म इनटू सीड अँड ओव्हरी ट्रान्सफॉर्म इनटू फ्रूट. ओव्ह्यूलचे जे पार्ट्स आहे, ओव्ह्यूलचे पार्ट्स सीडमध्ये काय काय बनवतात ते सगळं आपण इथे आता शिकणार आहोत. त्याच्यासाठी एक मी अगदी इझी मेथडने आपण हे शिकू जेणेकरून तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. मी इथे ओव्ह्यूल लिहिला. ओव्ह्यूलमधले जे महत्त्वाचे पार्ट्स आहेत ते आपण लिहू. ओव्ह्यूलमध्ये होते इंटेगुमेंट्स, त्यानंतर ओव्ह्यूलमध्ये होता न्यूसेलस, त्यानंतर ओव्ह्यूलमध्ये होता मायक्रोपाईल,
हे सगळे ओव्ह्यूलचे पार्ट्स आहेत ते सीडमध्ये राहणार आहेत. ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये झालं तरीसुद्धा हे ओव्ह्यूलचे पार्ट्स आपल्याला सीडमध्ये पाहायला मिळतील. समजलं बेटा? हे जे इंटिग्युमेंट्स आहे, तर हे तुम्हाला कळलं, इंटिग्युमेंट, न्यूसेलस आणि मायक्रोपाईल हे तीनही पार्ट जे आहे ते आपल्याला सीडमध्ये पाहायला मिळतील. म्हणजे ओव्ह्यूलचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे? ओव्ह्यूलचं कन्व्हर्शन होणार आहे सीडमध्ये. ओव्ह्यूलचं कन्व्हर्शन केव्हा होणार आहे सीडमध्ये? तर ओव्ह्यूलचं कन्व्हर्शन सीडमध्ये होणार आफ्टर फर्टिलायझेशन. आफ्टर फर्टिलायझेशन ओव्ह्यूल ट्रान्सफॉर्म्ड इनटू सीड. तर स्टेप बाय स्टेप आपण घेऊ. सगळ्यात पहिले आपण घेऊ इंटिग्युमेंट्स. हे जे इंटिग्युमेंट्स आहे, इंटिग्युमेंट्स persist in seed as सीड कोट. कळलं का बेटा? जे इंटिग्युमेंट्स आहे, ओव्ह्यूलमध्ये इंटिग्युमेंट्स असतात, या इंटिग्युमेंटपासूनच सीडचा कोणता पार्ट बनतो? सीड कोट बनतो. इंटिग्युमेंटपासून कोणता पार्ट बनतो? ओव्ह्यूलचा सीड कोट बनतो. म्हणजे ओव्ह्यूलचं कव्हरिंग आहे इंटिग्युमेंट, हेच इंटिग्युमेंट सीडचं कव्हर बनवतील. पण ओव्ह्यूलमध्ये असतात तेव्हा इंटिग्युमेंट आणि सीडमध्ये हाच पार्ट सीडमध्ये परसिस्ट होतो, तर त्याला काय म्हणायचं? सीड कोट. काय म्हणायचं त्याला? सीड कोट. तर ही जी सीड जी असते, सीड is covered by two coverings. सीड जी आहे, सीडमध्ये दोन कव्हर्स असतात जनरली. सीड इज कवर्ड बाय टू कवरिंग्स. त्यामध्ये नंबर 1 टिपिकल आउटर कवरिंग जे आहे, टिपिकल आउटर कवरिंग इज कॉल्ड टेस्टा. काय म्हणतात आउटर कवरिंगला? टेस्टा. आणि बघा, इनर thin membranous tegmen. म्हणजे सीड, समजा ही सीड आहे, काय होता पहिले? सीडच्या आधीची स्टेज कोणती आहे? सीडच्या आधीची स्टेज आहे ओव्ह्यूल. सीडच्या आधीची स्टेज कोणती आहे बेटा? सीडच्या आधीची स्टेज आहे ओव्ह्यूल. ओव्ह्यूलमध्ये हे असे दोन काय आहे? इंटिग्युमेंट्स आहेत. बरोबर आहे? हा आहे आउटर इंटिग्युमेंट, मी इथे लिहिलं. हा आहे आउटर आणि हा झाला इनर इंटिग्युमेंट. बरोबर आहे? जेव्हा हा ओव्ह्यूल सीडमध्ये कन्वर्ट होतो तेव्हा हे जे आउटर आणि इनर इंटिग्युमेंट्स आहेत, हे आउटर आणि इनर इंटिग्युमेंट्स काय बनवतात? आउटर आणि इनर इंटिग्युमेंट्स हे सीड कोट बनवतात. आउटर इंटिग्युमेंट पासून काय बनला? तर आउटर सीड कव्हर, दॅट इज टेस्टा. आणि इनर इंटिग्युमेंटपासून काय बनला? तर टेगमेन. समजलं का तुम्हाला? आणि या दोघांपासून काय बनला? दोघांना मिळून कलेक्टिवली आपण काय म्हणू? दोघांना कलेक्टिवली आपण म्हणू सीड कोट. काय म्हणू आपण त्याला? सीड कोट. तर अशा प्रकारे इंटिग्युमेंट्स परसिस्ट इन सीड ॲज अ सीड कोट. परसिस्टचा अर्थ काय होतो इथे? परसिस्ट म्हणजे कायम राहणे. ओव्ह्यूलमधले जे इंटिग्युमेंट्स आहेत ते ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये झाल्यानंतर देखील कायम राहतात. काय बनून कायम राहतात? सीडचं कव्हर बनून कायम राहतात.
सीडच्या कव्हरला काय म्हणतात? सीड कोट म्हणतात. सीड कोट जनरली किती लेयर्सचा असतो? 2 लेयर्सचा. सीड कोटची जी आउटर लेयर आहे किंवा आउटर कव्हरिंग आहे त्याला काय म्हणतात? टेस्टा. टेस्टा जनरली कसं राहतं? हार्ड राहतं. आणि जे इनर लेयर जी आहे सीड कोटची, ज्याला आपण म्हणतो टेगमन, काय म्हणतो आपण त्याला? टेगमन. टेगमन हा कशापासून बनला? इनर इंटिग्युमेंटपासून. टेस्टा हा कशापासून बनला? आउटर इंटिग्युमेंटपासून. टेगमन कसा आहे? थिन आणि मेम्ब्रेनस आहे. कसा आहे? थिन अँड मेम्ब्रेनस. इथे हा पॉईंट कव्हर झाला. नंतरचा जो पॉईंट आहे तो आपण येऊ न्यूसेलसकडे. कशाकडे येऊ आपण आता? न्यूसेलसकडे. जसे इंटिग्युमेंट्स परसिस्ट असतात तसे काही काही सीडमध्ये न्यूसेलस पण परसिस्ट असतात. मोडू हे. नेक्स्ट पॉइंट आहे तर नेक्स्ट पॉइंट आहे, समजून घ्या. न्यूसेलस ऑफ ओव्यूल may persist in some genera like black pepper and beet as thin papery layer called perisperm. कॉल्ड पेरिस्पर्म. तर हा महत्त्वाचा पॉइंट आहे. पेरिस्पर्म हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. त्याच्यावरती 1 मार्कचा प्रश्न येऊ शकतो. पेरिस्पर्म काय आहे? तर हा जो पेरिस्पर्म आहे, हा पेरिस्पर्म काय आहे? तर ओव्ह्यूलमध्ये जो न्यूसेलस असतो, न्यूसेलस तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यामध्ये एम्ब्रियो सॅक तयार होत असते, तो न्यूसेलस. इंटिग्युमेंटच्या आतमधला न्यूसेलस आहे ना, ज्याला आपण म्हणतो मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल. ओव्ह्यूलमध्ये जो न्यूसेलस असतो तो न्यूसेलस कशाने बनलेला असतो? व्हॉट इज अ न्यूसेलस? इट इज अ मास ऑफ डिप्लॉइड पेरेन्कायमॅटस टिश्यू. तर हा जो न्यूसेलस आहे, ओव्ह्यूलमधला जो न्यूसेलस आहे, तो ओव्ह्यूलचं रूपांतर जेव्हा सीडमध्ये होते तेव्हा तो जो न्यूसेलस आहे तो सीडमध्ये सुद्धा कायम राहतो. परसिस्ट म्हणजे कायम राहतो. पण इथे म्हणजे 100% सगळ्याच सीडमध्ये न्यूसेलस हा कायम राहत नाही. काही प्लांटमध्ये आपल्याला न्यूसेलस सीडमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. मग हा जो न्यूसेलस आहे, काही जेनरामध्ये, सगळ्याच मध्ये नाही, सम जेनरा, काही जेनरा जी आहे त्या जेनरामध्ये असं आहे की ओव्ह्यूलमधला जो न्यूसेलस आहे तो सीडमध्ये सुद्धा कायम राहतो. मग असे कोणते प्लांट्स आहे ज्याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये? तर ब्लॅक पेपर म्हणजे मिरे सगळ्यांना माहिती आहेत. आणि बीट सगळ्यांना माहिती आहे. बीट आपण खातो ना, बीटरूट म्हणतात त्याला. बीट हे एक ते लाल कलरचं असतं आहे ना बेटा. बीट हे काय आहे? बीट हे रूट आहे. कोणतं रूट आहे बीट? बीट हे नॅपीफॉर्म रूट आहे. कोणतं रूट आहे बीट? नॅपीफॉर्म रूट म्हणतात बीटला. तर ब्लॅक पेपर आणि बीट हे असे 2 एक्झाम्पल्स आहे की ज्यांच्या सीड्समध्ये जो न्यूसेलस आहे तो न्यूसेलस परसिस्ट राहतो आणि ॲज अ थिन पेपरी लेअर, म्हणजे अशी कागदी लेअर, अगदी थिन लेअर. म्हणजे जेव्हा ओव्ह्यूलमध्ये असतो तो न्यूसेलस तर मेन बॉडी आहे ओव्ह्यूलची, पूर्ण ओव्ह्यूलला तो काय करतो? ऑक्युपाय करतो. पण हाच न्यूसेलस
ओव्ह्यूलचा सीड बनेपर्यंत, ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये होईपर्यंत हा जो न्यूसेलस आहे हळूहळू हळूहळू हा काय होत असतो, कमी 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 होत जातो. आणि तो जेव्हा ओव्ह्यूलचं पूर्णतः रूपांतर होते सीडमध्ये, हा न्यूसेलस अगदी थिन लेअरच्या फॉर्ममध्ये असतो. थिन पेपरी लेअर म्हणजे अगदी पातळ अशी कागदासारखी लेअर. आणि त्या लेअरला काय म्हणायचं, त्या लेअरला म्हणायचं पेरिस्पर्म. हा महत्त्वाचा पॉईंट कळला असेल तुम्हाला की न्यूसेलस ऑफ ओव्ह्यूल मे परसिस्ट इन सम जनरा लाईक ब्लॅक पेपर अँड बीट ॲज अ थिन पेपरी लेअर कॉल्ड पेरिस्पर्म. हा पॉईंट झाला इथे. आता आपण नेक्स्ट पॉईंटवर येऊया. नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला तो एंडोस्पर्मबद्दल आहे. एंडोस्पर्म टिश्यू जो आहे ना त्याबद्दल नेक्स्ट पॉईंट आहे. एंडोस्पर्म हा पोस्ट फर्टिलायझेशन टिश्यू आहे एंजिओस्पर्ममध्ये, पण एंडोस्पर्म हा प्री फर्टिलायझेशन टिश्यू आहे जिम्नोस्पर्ममध्ये. जिम्नोस्पर्ममध्ये एंडोस्पर्म टिश्यू फर्टिलायझेशनच्या आधीच तयार होतो ओव्ह्यूलमध्ये, पण एंजिओस्पर्ममध्ये आपण शिकलो आहे की एंडोस्पर्म हा पोस्ट फर्टिलायझेशन टिश्यू आहे. फर्टिलायझेशन नंतर एंडोस्पर्म तयार होतो. आणि हा जो एंडोस्पर्म आहे हा एंडोस्पर्म कशाचा रिझल्ट आहे, एंडोस्पर्म रिझल्ट आहे ट्रिपल फ्युजनचा. जेव्हा सेकंडरी न्यूक्लियस आणि मेल गमेट यांचं फ्युजन होतं तेव्हा त्यापासून तयार होतो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन्स होतात आणि त्यापासनं एंडोस्पर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू तयार होतो. तर असा एंडोस्पर्म. याचं सीडमध्ये काय भवितव्य आहे ते बघू आपण. एंडोस्पर्मचं पॉईंट आपण घेऊ. कसं असते, हा जो एंडोस्पर्म आहे काही काही सीडमध्ये हा एंडोस्पर्म पूर्णतः ॲब्झॉर्ब केला जातो आणि काही काही सीडमध्ये जो एंडोस्पर्म आहे तो पार्शियली यूज्ड केला जातो. लक्ष द्या. आता एंडोस्पर्मबद्दल आपण शिकू. एंडोस्पर्म हा टिश्यू नाही शिकत आहोत, एंडोस्पर्म टिश्यू आपण शिकलो आहे आधीच. एंडोस्पर्मचं काय भवितव्य आहे, सीडमध्ये तो असेल की नसेल हे सगळं आपण बघू. बघा हा पॉईंट आहे की फूड रिझर्व्ड in endosperm, food reserved in endosperm is partially